स्वामी समर्थ सांगतात, रोज एक चांगला विचार मनात ठेवा. आपण रोज शरीर स्वच्छ ठेवतो, रोज आंघोळ करतो, रोज घर झाडतो, पण एक प्रश्न स्वतःला विचारा, आपलं मन स्वच्छ ठेवतो का? मनाला किती विचार असतात, काळजी, चिंता, राग, तुलना. म्हणूनच स्वामी सांगतात, दररोज किमान एक चांगला विचार मनात ठेवा. आपलं आयुष्य आपल्या विचारावर उभं असतं. जसं बी पेरलं तसं झाड उगवतं, तसंच विचार पेरलं तसंच जीवन घडतं. जर मनात नकारात्मक विचार असतील, मी नाही करू शकत, माझं नशीब खराब आहे, माझ्याकडून काहीच होणार नाही, तर आयुष्य तसंच बनतं. पण जर मनात चांगला विचार असेल, मी प्रयत्न करेन, देव माझ्यासोबत आहे, आजचा दिवस सुंदर आहे, तर दिवस बदलतो आणि हळूहळू आयुष्यही बदलतं. दिवसाची सुरुवात कशी करावी? सकाळी उठल्यानंतर मोबाईल हातात घेण्याऐवजी पहिल्यांदा स्वतःला एक चांगला विचार द्या. मी आज शांत राहीन, आज मी कुणालाही दुखवणार नाही, आज मी कष्ट करीन, आज मी दुसऱ्याला मदत करीन. हा एक विचार दिवसभर तुमचे मार्गदर्शन करेल. आपला मेंदू म्हणजे सुपीक जमीन आहे. तुम्ही जे पेराल ते वाढेल. जर तुम्ही राग पेरलात तर राग वाढेल, जर तुम्ही प्रेम पेरलात तर प्रेम वाढेल, जर तुम्ही आत्मविश्वास पेरलात तर तुमचं यश वाढेल. म्हणूनच दररोज एक चांगला विचार म्हणजे मनासाठी खत आहे. एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. एक गुरु आपल्या शिष्याला म्हणाले, मन म्हणजे बाग आहे. शिष्य म्हणाला, गुरुजी, बाग कशी सांभाळायची? गुरु म्हणाले, दररोज एक चांगला बी पेरा, वाईट गवत उपटा. वाईट विचार म्हणजे गवत, चांगले विचार म्हणजे फूल. तुम्हाला फुलाची बाग हवी की काट्याची? दररोज वेगळा विचार निवडा. सोमवारी मी धैर्यवान आहे, मंगळवारी मी संयमी आहे, बुधवारी मी सकारात्मक आहे, गुरुवारी मी देवावर विश्वास ठेवतो, शुक्रवारी मी मेहनती आहे, शनिवारी मी कृतज्ञ आहे आणि रविवारी मी आनंदी आहे. फक्त 7 विचार आणि आठवडा तुमचा बदलून जाईल. अशा विचाराचा परिणाम काय होतो? तुमचे विचार तुमच्या शब्दामध्ये दिसतात, शब्द तुमच्या कृतीमध्ये दिसतात आणि कृती तुमचं व्यक्तिमत्व घडवतात आणि व्यक्तिमत्व तुमचं भविष्य ठरवतं. म्हणूनच एक चांगला विचार म्हणजे भविष्य बदलण्याची सुरुवात आहे. नकारात्मक विचार कसे थांबवायचे? नकारात्मक विचार आलेच तर काय करायचं? त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका, फक्त त्यांना बदला. मी अपयशी आहे, मी शिकतोय, माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे खूप काही आहे, मला भीती वाटते, मी खूप धाडसी आहे. हा सराव आहे आणि सरावाने मन मजबूत होतं. मित्रांनो, 21 दिवसाचा हा प्रयोग करून बघा. दररोज सकाळी एक चांगला विचार लिहा, मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवा, आरशावर चीट लावा. 21 दिवसांनी तुम्हाला जाणवेल, तुमचा आत्मविश्वास वाढला आहे, तुमची भाषा बदलली, तुमचं मन शांत झालंय. जेव्हा मनात चांगले विचार असतात तेव्हा देवाची कृपा आपोआप मिळते. वाईट विचार म्हणजे अंधार, चांगला विचार म्हणजे प्रकाश. एक छोटा दिवा जरी लावला तरी अंधार पळतो. तसंच एक चांगला विचार जर मनात ठेवला तर नकारात्मकता दूर जाते. मित्रांनो, जीवनात मोठे बदल अचानक होत नाहीत, ते छोटे छोटे विचार बदलल्याने होतात. आजपासून ठरवा, रोज एक चांगला विचार मनात ठेवणार, रोज मनाला सकारात्मक अन्न देणार, रोज स्वतःला उभं करणार, रोज देवावर विश्वास ठेवणार. कारण ज्याच्या मनात चांगले विचार असतात त्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात. चला, आता स्वतःला एक चांगला विचार द्या. मी सक्षम आहे, मी आनंदी आहे, मी कृतज्ञ आहे. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच विचाराची साखळी पुढे चालू ठेवा. धन्यवाद.